आकर्षक सजावट केलेले 41 रथ, रथात साधू संत, 41 झगमगीत सोन्यांचे कलश, 777 किलो वजनाचा लक्षवेधी चांदीचा रथ, ना ढोल ना ताशा, मौन व्रतात निघाली निष्काम कर्मयोगी जगद्गुरू जनार्दन स्वामी महाराज यांची डोळ्यांचे पारणे फेडणारी प्रचंड गर्दीची भव्य दिव्य पालखी मिरवणूक। त्यातच फुलांचा वर्षाव, घंटा, डमरू, शंखाचा निनाद, सर्वत्र भगवे ध्वज, कलशधारी कुमारिका, महिला, जप करणारे साधक आणि स्वागतासाठी सडा, रांगोळी, फटाक्यांची तुफान, आतिषबाजी यामुळे अवघी ओझर नगरी दुमदुमून गेली। भरभरून सोने आणि चांदी असलेल्या या शाही मिरवणुकीमुळे अवघी ओझर नगरी सोन्यानं जणू मढल्यागत वाटत होती। जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीनं निष्काम कर्मयोगी जगद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या 35व्या पुण्यस्मरण निमित्त उत्तराधिकारी अनंत विभूषित समर्थ सद्गुरू स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेनं आणि प्रमुख उपस्थित ओझर येथे भव्य दिव्य जनशांती धर्म सोहळा मोठ्या उत्साहात सुरू आहे। या सोहळ्याच्या निमित्तानं ओझर परिसरातून न भूतो न भविष्यती अशा स्वरूपातील ही पालखी मिरवणूक संपन्न झाली। ओझरच्या इतिहासातील ही सर्वात मोठी आणि लक्षवेधी पालखी मिरवणूक ठरली। मिरवणूक इतकी मोठी होती की संपूर्ण गावाला भाविकांचा वेढा होता। ही मिरवणूक अभूतपूर्व उत्साहात संपन्न झाली। मिरवणुकीत पुष्पमाळांनी सजवलेले 41 रथ सहभागी होते। त्या रथात अनेक साधू संत होते। 41 झगमगीत सोन्याचे कलश आणि तब्बल 777 किलो वजनाचा लक्षवेधी चांदीचा रथ देखील मिरवणुकीत सहभागी करण्यात आला होता। ना ढोल ना ताशा, या उलट मौन व्रतात ही मिरवणूक संपन्न झाली। निष्काम कर्मयोगी जगद्गुरू जनार्दन स्वामी महाराज यांची ही पालखी मिरवणूक डोळ्यांचे पारणे फेडणारी ठरली। प्रचंड गर्दीची आणि भव्य दिव्य स्वरूपातील ही पालखी मिरवणूक होती। ब्रह्मवृंदाचा पवित्र मंत्रघोष, फुलांचा वर्षाव आणि घंटा, डमरू, शंखांचा निनाद तसेच सर्वत्र भगवे ध्वज, मिरवणुकीच्या अग्रभागी कलशधारी कुमारिका, महिला आणि अनुष्ठान करणारे साधक हजारोंच्या संख्येनं सहभागी झाले होते। गावातील नागरिकांनी मोठ्या भक्तिभावानं स्वामींच्या पालखीचं दर्शन घेत मिरवणुकीच्या स्वागतासाठी सडा रांगोळ्या करत फटाक्यांची आतिषबाजी करून स्वागत केले। यावेळी अवघी ओझर नगरी ओम जनार्दनाय नमः या नामजपानं दुमदुमून गेली होती। सोन्याचे कळस आणि चांदीचा रथ असलेल्या आणि कुंभमेळ्याची झलक दाखविणाऱ्या या शाही मिरवणुकीमुळे अवघी ओझर नगरी सोन्या चांदीनं जणू मढल्यागत वाटत होती। मिरवणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे अनुष्ठान करणारे हजारो साधक मौन व्रतात माळ जपत रस्त्यानं पायी मार्गक्रमण करत होते। मिरवणुकीत काही काळ अनंत विभूषित महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज सहभागी झाल्यानं भाविकांचा उत्साह वाढला। भाविकांनी नाचून गाऊन आनंदोत्सव साजरा केला। दरम्यान या भव्य दिव्य सोहळ्याची सांगता 12 डिसेंबरला होणार आहे। सद्यस्थितीत या सोहळ्यात महाजपानुष्ठान, 108 कुंडात्मक महायज्ञ, अखंड नंदादीप, महिला अनुष्ठान, हस्तलिखित नामजप, नामसंकीर्तन, भागवत पारायण, अभिषेक आदी विविध उपक्रम सुरू आहेत। येथे 12 ज्योतिर्लिंग, 3.5 शक्तिपीठ, 4 धाम यासह विविध देवी देवतांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा आणि जनशांती धामातील विविध मंदिरांवर मुख्य 41 सुवर्ण कलशांसह एकूण 175 सुवर्ण कलशांची स्थापना करण्यात येणार आहे।